नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात संजय पाटील मायखोपकर यांची कथा हंबरडा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात संजय पाटील मायखोपकर लिखित हंबरडा. बालपणीच बाबा आई गेल्यानंतर शशांक आजी आजोबांच्या छत्रछायेत वाढला. उच्च शिक्षणही कठीण परिस्थितीत झालं. विज्ञान विषय आवडीचा, त्यामुळे शास्त्रज्ञ होण्याची जिज्ञासा. नशिबानं साथ दिली आणि एका केमिकल कंपनीनं त्याला परदेशातल्या शाखेत पाठवायचं नक्की केलं. त्यांनी ते आनंदानं स्वीकारलं. पण त्याच्या निर्णयाला जरी विरोध करू शकले नसले तरी आजी आजोबा मनानं खचले आणि त्यातच ते 4-5 दिवसांच्या फरकानं लागोपाठ शशांकला पोरकं करून निघून गेले. त्यांची अशी अनपेक्षित देवाज्ञा होणं शशांकलाही यातना देणारं होतं. कारण त्यांनीच तर त्याला बालपणापासून मायेनं वाढवलं होतं, आज इतक्या उच्च पदावर आणलेलं होतं. त्यांच्या आठवणी बरोबर घेऊन त्यांनी आपल्या छोट्याशा कौलारू घराला कुलूप लावलं आणि गाव सोडलं. पाठीमागे राहिल्या होत्या फक्त त्या घरातल्या आठवणी, ते छोटंसं हसतं खेळतं गाव, रेल्वे स्टेशनपासून जाणारा साधा डांबरी रस्ता जिथून गावाला सुरुवात होत होती. गावात नागमोडी वाहणारी स्वच्छ पाण्याची नदी, तिच्या तीरावर वसलेलं छोटंसं हनुमानाचं मंदिर, पूर्वेकडचा डोंगरमाथा आणि पश्चिमेकडची खाडी, गावकऱ्यांचा शेतीचा व्यवसाय आणि त्यांचं भात पिकाने बहरलेलं कासर, सर्व कसं हिरवं हिरवंगार. समोर असलेल्या शिवराम पाटलाच्या शेतातली आमराई, जांभळ, राजण, पेरू, चिक्कू, शेतीच्या कुंपणात वाढलेला थेट निवडुंग आणि करवंदाच्या झाडी, रानमेव्याचं हे रानच जणू. हे सारं सोडून तो आज बाहेर पडला होता एका नवीन शोधात. आपल्या गावाला एका नवीन औद्योगिक क्रांतीकडे नेण्यासाठी, गावात नवीन उद्योग आणून सुशिक्षित बेकार तरुणांना कामधंदा मिळवून देण्यासाठी. त्याला अजून शिक्षण घ्यायचं होतं. ते तो परदेशातून प्राप्त करून आपलं गाव समृद्ध करणार होता. ती त्याची मनीषाच होती. आज 20 वर्षांनंतर शशांक आपल्या बोईसर गावी परतला होता. स्टेशनवर आज का बरं अशी शोककळा ओढवली आहे अशी शंका त्याला आली. स्टेशन ओसाड पडलंय असं वाटत होतं. एक चिटपाखरूही भिरकत नव्हतं. वातावरण उन्हाळ्याचं असूनही हिवाळ्यागत वाटत होतं. हवा कोंदट वाटत होती. तो स्टेशन बाहेर पडला. या 20 वर्षात काय नवीन प्रगती झाली आहे ते पाहण्यासाठी. पूर्वी 10-12 रिक्षांचा असलेला स्टँड आता 100च्या वर गेला असेल का? किती सुधारणा झाली असेल? शंकर घरत काकाची छोटीशी वडापाव चहाची कॅन्टीन असेल का तिथे मोठं हॉटेल झालेलं असेल? सारं मस्तपैकी प्रगतीपथावर नेणारं दृश्य पाहायला मिळेल या विचारात त्यांनी आजूबाजूला नजर फिरवली. पण समोर जे नजरेला पडलं त्यांनी त्याचं डोकं चक्रावून गेलेलं होतं. कॅन्टीनऐवजी तिथे भलं मोठं हॉटेल उभं असायला हवं होतं, पण तसं ते आत्ता पडीक स्थितीत होतं. हॉटेल विसावा नावाचा बोर्ड आडवा झालेला होता. पूर्वी त्या ठिकाणी कितीतरी झाडं होती. ती झाडंही कुठे दिसत नव्हती. रिक्षा आडव्या तिडव्या शेवटचा श्वास घेऊन पडाव्यात तशा पडलेल्या होत्या. दूरवर असलेलं पिंपळाचं झाड मात्र सुकलेल्या स्थितीत उभं होतं. कधीकाळी त्या झाडावर असणारा पक्ष्यांचा थवा, त्यांचा चिवचिवाट, मंजूळ आवाज मात्र आज कानावर पडत नव्हता. कसं शक्य आहे हे? एकही माणूस किंवा चिटपाखरू नजरेतच पडत नव्हतं. पोरा शशांक, आलास? काहीसं दचकून त्यानं पाठीमागे बघितलं. त्याच्या पाठी रिक्षात बसलेले गंगाधर काका दिसले. काय बोलावं त्याला सुचलंच नाही. अरे पोरा, ओळखलं का नाही? ते असू दे,
पण खूप उशीर केलास रे पोरा. हां, पण तू मात्र छान प्रगती केलीस हो. तू केलेल्या नवीन नवीन प्रयोगानं आपल्या गावात सुद्धा औषधी केमिकल कंपन्या उभ्या राहिल्या बाळा. तू तू आमच्या गावातला पोर म्हणून आमची मान अभिमानानं ताठ झाली बरं. गावातल्या बेकार पोरांना काम मिळालं. एका कंपनीपासून सुरू झालेली घोडदौड वाढतच गेली. पण काका काका पण काय? काका तुम्ही बोलता बोलता गप्प का झालात काका? काही नाही रे. चल बस बस. तूच बघ तुझ्या नजरेने. रिक्षा सायकलच्या गतीनं निघाली. मोकळं माळरान आता राहिलेलं नव्हतं. सिमेंटची इमारतरूपी जंगलं उभी होती. जशी रिक्षा पुढे जात होती तसं सर्व चित्र समोर स्पष्टपणे दिसत होतं. गावाच्या वेसेवर रिक्षा थांबली, जिथून गावाची सुरुवात होत होती. हे बघ पोरा, इथून तूच आता तुझ्या घरी जा. मी आहे इथे, मी आहे. तू परत फिरणार असशील तर तुझी जायला गैरसोय नको, नाही का? काका मी राहायला आलोय काका, तुम्ही निघा. रिक्षावाले गंगाधर काका फक्त मिश्किल हसले. ठीक आहे, हाताने सांकेतिकपणे बोलले. त्यांचं असं मिश्किलपणे हसणं शशांकला समजलं नाही. पावलं जशी पुढे पडत होती तशी त्याची पावलं अडखळत पडायला लागली. मनावरचा ताण वाढायला लागला. हनुमान मंदिराची घंटा वाजली. त्याची पावलं मंदिराच्या दिशेनं पडली. चला, इथे नक्कीच कोणीतरी गावकरी भेटेल. पण जे नजरेला पडत होतं ते नकोसं होतं. मंदिराचा दरवाजा सताड उघडा होता. सर्वत्र पालापाचोळा, कोळ्याची जाळी, मोठमोठी झुरळं उडत होती. पुन्हा घंटा वाजली. शशांकच्या आता लक्षात आलं घंटा कुणी वाजवली. हात आपोआप जोडले गेले. तो पुढे सरकला. समोर वाहणारी नदी बघून त्याच्या डोळ्यात टच्चकन पाणी आलं. स्वच्छ नितळ खळखळणाऱ्या नदीतले दगडगोटेही दिसणाऱ्या निळ्याशार पाण्याचा लवलेशही आता कुठे दिसत नव्हता. काळं, निळं, पिवळं, काहीसं लालसर, दुर्गंधी येत असलेलं पाणी. बालपणी याच नदीत मनसोक्त डुबक्या मारलेल्या आहेत. नदीची ही अवस्था. समोर बंद पडलेले मोठमोठे कारखाने दिसत होते. तिथूनच हा दूषित प्रवाह येत असावा. तो पुढे सरकला. शिवराम काकाची आमराईची झाडं ही ओसाड तुटून पडलेली होती. मोडकळीला आलेली कौलारू घरं जेमतेम उभी होती, ते बरीचशी जुनी घरं तुटून पडलेली होती. काही नव्यानं बांधलेली पक्की स्लॅबची घरं, छोटे छोटे बंगले ओसाड पडलेले होते. शेतीच्या जागेवर केमिकल कंपन्या उभ्या होत्या, पण आता बंद पडलेल्या. सारा गावच निर्मनुष्य, ओसाड. काहीच डोक्यात शिरत नव्हतं. हसतं खेळतं आपलं बोईसर गाव इतकं उदास, भेसूर का? तो पुन्हा पुढे सरकला. आपलं घर समोर दिसताच तो धावतच आत शिरला. सर्व जिथल्या तिथे होतं. त्यांनी घरात डोकावून बघितलं. अंगावर भीतीनं काटाच उभा राहिला. प्रत्येक घरात, कुणी स्वयंपाकघरात, कुणी ओसरीवर, कुणी झोपण्याच्या खोलीत निवांत पडलेला होता, हाडाचा सापळा बनून. पुढे आणखीनच विचित्र. पारावर ठिकठिकाणी मानवी देहाचे सापळे. शशांकचं अवसानच गळून पडलं. त्या परिस्थितीत खरं तर तोही मूर्छित पडला असता, पण त्यांनी स्वतःला सावरलं. पटापटा तो गावाबाहेर पडण्यासाठी चालायला लागला. थकून गेला तो. गावच्या वेशीवर येईपर्यंत समोर रिक्षावाल्या गंगाधर काकांना बघितलं आणि त्याला हायसं वाटलं. काय शशांक भाऊ, निघायचं का? हो हो, रिक्षात धापा टाकत बसत तो म्हणाला. अरे पण तू राहणार होतास ना गावात.
काही क्षण शशांकला काय बोलावं सुचलंच नाही किंवा त्याच्याकडे त्या प्रश्नाला उत्तरच नव्हतं. मग काय, शशांक पोरा, पहिलं गाव भेटलं का तुला? म्हणजे मित्रपरिवार, गावकरी? काका काका तुम्हाला सगळं माहिती असून सुद्धा? नाही अरे, म्हटलं तुमच्या नजरेनं गावाची दुर्दशा बघूया. या गावात उद्योगधंदे यावेत, नवीन कंपन्या याव्यात, गावातल्या बेकार तरुणांना नोकऱ्या मिळाव्यात, गावाची प्रगती व्हावी अशी तुमच्यासारख्यांची इच्छा. म्हणून तुम्ही स्वतः नवीन संकल्पना आणल्या. व्यावसायिकांशी भेटून तुम्ही कंपन्या गावात याव्यात म्हणून खूप प्रयत्न केले. या क्षेत्रातला आणखीन अभ्यासक्रम करण्यासाठी परदेशाही गेलात. पण पुढे काय झालं याची तुम्हाला कल्पना नाही ना. इथल्या राजछत्राखालील जनजीवन उद्ध्वस्त करणाऱ्या केमिकल विषारी वायू सोडणाऱ्या कंपन्या इथे उभ्या राहिल्या. वातावरण दूषित झालं, पाणी नासलं, निसर्ग संपला. भाताची डोलणारी कणसं करपली, जमीन नापीक झाली. शेतीच्या जमिनी विकण्याची परिस्थिती निर्माण केली गेली. कोणी स्वखुशीनं तर कोणी नाईलाजानं आपल्या मायची किंमतच केली. आणि इथेच सारं संपलं. नवे शोध, विज्ञानाच्या नावाने प्रगती झाली, आईची किंमत केली. पायी चालणाऱ्या माणसांना वाहनं मिळाली. नदीकाठच्या दगडावर कपडे धुणाऱ्या बायांना विज्ञान युगानं वॉशिंग मशीन दिलं. हातापायांना होणाऱ्या व्यायामाला आराम दिला. दूषित कार्बन डायऑक्साईड सोडणाऱ्या गाड्यांनी वातावरण खराब करून टाकलं आणि त्या मोबाईलने माणसामाणसातली जीवाभावाची जपणारी नाती, संवाद तोडून टाकले. संवाद वाढला तो फक्त दिखाव्याचा. नको असलेली नाती जवळ केली. विज्ञानानं प्रगती केली पण माणसाला कमजोर करून टाकलंय. सक्षमतेच्या नावाखाली यंत्र मानवच बनवले. सतत चालणारे, धावपळ करणारे. पण मनःशांती आणि समाधान मात्र दुरावलं रे पोरा. लोक विज्ञानाच्या नावानं काही नास्तिक झाले. माणूस आध्यात्मिकतेपासनं दूर निघून गेला. रिक्षा स्टेशनवर पोहोचली होती. गंगाधर काका शांत झाले होते. शशांक रिक्षातनं बाहेर पडत म्हणाला, पण काका हे सगळं घडलं कसं? प्रदूषण समजलं, पण एकाच वेळी सगळं गाव, सगळी माणसं कशी काय मृत झाली? कुणाचं क्रियाकर्म नाही, सगळे हाडाचे सापळे बनून पडलेत काका. काय बोलणार शशांक पोरा. हे कंपनीतलं प्रदूषण नजरेने दिसतं त्यापेक्षाही भयानक होतं. परिसरातल्या सर्वांना कॅन्सरनी ग्रासलं होतं. स्लो पॉयझन सारखं. आणि एक दिवशी काही लक्षात येण्यापूर्वी सारं संपलं. वेळीच लक्ष दिलं असतं ना तर अशा विषारी कंपन्यांनी पर्यावरणाचं रक्षण केलं असतं, वृक्षांची लागवड केली असती. विज्ञानाचा नको तितक्या प्रगतीचा गोतावळा जमा करण्यामागे हा हंबरडा स्वतःवर ओढवून घेतलेला आहे. पण मग हा सगळा विनाश झालेला असताना काका तुम्ही एकटे कसे काय जिवंत? त्यांनी नजर हटवून रिक्षाकडे बघितलं पण काका तिथे नव्हते. रिक्षाच्या मागच्या बाजूला काहीतरी आवाज झाला म्हणून शशांक रिक्षाच्या मागच्या बाजूला आला. आता हंबरडा फोडायची पाळी त्याच्यावर आली होती. कारण तिथे काकांच्या हाडाचा सापळाच पडलेला होता. शशांक रेल्वे फलाटाच्या दिशेनं धूम पळत सुटला. पण त्याचं मन दुहेरी मनस्थितीत होतं. आपण गाव तर फिरलो. खरोखर आपल्याला गंगाधर काकांनी गावात सोडलं, परत आणलं. त्यांच्याशी गप्पा गोष्टी,
हा प्रकार भूतखेत आत्म्याचा होता का ते सगळे आपल्याच मनाचे खेळ होते? पण समोरचं दृश्य खरं होतं. असा हंबरडा टाळता येऊ शकला असता. अजूनही कंपन्यांवर वेळीच बंदी घालता येईल, पण फक्त निस्वार्थीपणे. स्वतःचा स्वार्थ सोडून पुढे यायला हवं. आपला गाव निसर्गरम्य आणि समृद्ध आपणच केला पाहिजे. आपण आपल्या जमिनी अशा माणसांना विकता कामा नयेत. विनाशकारी प्रगती टाळली पाहिजे, टाळलीच पाहिजे. शशांक झोपेत बडबडत होता. उद्या घडणारं चित्र त्याला स्वप्नात दिसलं होतं. श्रोते हो, ही होती संजय पाटील मायखोपकर यांची कथा हंबरडा. ही कथा एक बोधकथा म्हणून ऐकायलाही काही हरकत नाही आणि आपल्या मित्रपरिवारात, नातेवाईकात बोधकथा म्हणूनच ही कथा शेअर करा, अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो. कारण हा निसर्गाचा, पर्यावरणाचा नाश आपणच थांबवणं गरजेचं आहे. सुरुवात आपल्यापासून करूया मित्रहो. चला पुन्हा भेटूयात अशाच वेगवेगळ्या कथांसह. तोपर्यंत नमस्कार मित्रो.